नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीकाळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग परिग आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:55 ते 12:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:52 ते 12:40 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:16 ते 1:37 आणि यमगंड काळ सकाळी 8:13 ते 9:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थी लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसली. जी कामं हाती घ्याल ती हातावेळी करू शकाल. कामाचा ओरस सुद्धा दांडणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात वैचारिक मतभेद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानाचं चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठाती बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. थोड्याफार प्रमाणात स्ट्रेस दिसेल परंतु तो सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होते. खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमच्या कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. थोड्याफार प्रमाणात मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून येऊ शकते. मात्र त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती किंवा दिनचर्यावर होणार नाही. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळे करू शकाल. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल आणि बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह सुद्धा असणार आहात. मात्र आजच्या दिवशी अशा प्रकारचे कुठलेही मोठे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदले. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लो कव्हर करू शकतील. प्रलोभनांच्या मागे लागू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित काही लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुधावर वर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र मतभेद मतवैचित्र असे काही परिणाम दिसून येतील. मूड तुमचा चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. या ती बुधाबरोबर हा चंद्र प्रति करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. जर तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील बुधाबरोबर लाभातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड कराल तर विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. मात्र घरातील व्यक्तीबरोबर थोड्या प्रमाणात मतभेद राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. प्रवास योग संभवता. कुठल्याही प्रकारची कमिटमेंट प्रॉमिसेस लॉंग टर्ममध्ये करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र त्याचवेळी खर्च सुद्धा होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च यावरती नियंत्रण लावणं आजच्या दिवशी गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो हे होतं दिनांक 3 डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.